महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज दुपारी 4 वाजता विस्तार। राज्यपाल सीपी राधाकृष्णन नागपुरात दाखल। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी भाजपच्या नेत्यांना फोन यायला सुरुवात। आतापर्यंत 19 आमदारांना फोन। चंद्रशेखर बावनकुळेंकडून नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे भोसले आणि इतर नेत्यांना फोन। शिंदे गटातील 12 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची आमदार भरत गोगावलेंची माहिती। शिंदे गटात गोगावलेंसह उदय सामंत, शंभूराज देसाई आणि इतरांना मंत्रिपदासाठी फोन। अजित पवार गटातील 9 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन। अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, मुश्रीफ, भरणे आणि झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन। हसन मुश्रीफ यांना रात्री उशिरा पक्षाकडून फोन। मुश्रीफ आज मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। भुसावळचे आमदार संजय सावकारेंना मंत्रिपदासाठी फोन। भुसावळमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर सावकारे कुटुंबासह नागपुरात। वाचाळवीरांना मंत्रिपद देऊ नये, लोकांसाठी काम करणाऱ्यांना मंत्रिमंडळात नवी लोकांना संधी द्यावी। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी। नागपूरच्या राजभवन येथे शपथविधीची तयारी पूर्ण। दुपारी 4 वाजता राज्याच्या मंत्र्यांचा शपथविधीसाठी राजभवन येथील भव्य लॉनवर स्टेज तयार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी। चौकाचौकात मोठे होर्डिंग्स, भगवे झेंडे आणि भगव्या रंगाचे प्रवेशद्वार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 1:30 वाजता नागपुरात दाखल होणार। शिंदेंचं विमानतळावर जंगी स्वागत होणार। सायंकाळी 5 वाजता हिवाळी अधिवेशनापूर्वीचा चहापानाचा कार्यक्रम। सायंकाळी 5:30 वाजता रामगिरी निवासस्थानी राज्य मंत्रिमंडळ बैठक, तर सायंकाळी 6 वाजता महायुतीच्या तिन्ही नेत्यांची पत्रकार परिषद। 4 आठवड्याचं अधिवेशन होण्याची अपेक्षा होती। अधिवेशन खूप कमी कालावधीचं आहे, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळाल्यास महाविकास आघाडी निर्णय घेईल। विधानसभेत ठाकरे गटाला विरोधी पक्षनेते पद मिळाल्यास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता। रवींद्र चव्हाणांना भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। 2029 मध्ये 100% भाजपसाठी रवींद्र चव्हाणांकडे जबाबदारी। उद्योगपती मुकेश अंबानी आणि फडणवीसांमध्ये 1.25 तास चर्चा। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये बैठक। लाडक्या बहिणींनी मला वाचवलं, लाडक्या बहिणींमुळे आम्ही निवडून आलो, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। तर बहिणींनी मेहुण्यांचं ऐकलं नसल्याचीही प्रतिक्रिया। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आशा सेविका सन्मान कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमात आशा सेविकांना टॅबचं वाटप। ज्यांच्यावर मोदींनी आरोप केला त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ। अजित पवारांवरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। ईव्हीएमवरून विरोधकांच्या रडीचा डाव सुरू। लोकसभेत राष्ट्रवादीला 800 मतं कमी होती, मात्र विधानसभेला 1500 मतं जास्त। अजितदादांची प्रतिक्रिया। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विकास कामांचं उद्घाटन। अजित पवारांकडून एकता गृहनिर्माण संस्थेचं भूमिपूजन। लोकसभेच्या कामकाजात अखेर बदल। एक देश एक निवडणूक विधेयक उद्या मांडलं जाणार नाही। लोकसभा सचिवालयाच्या कार्यसूचीमधून विधेयक वगळलं। सत्ताधारी भाजपच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धोका पोहोचवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही। या कुटुंबाची कुविचार, कुनीती, कुरीतीची परंपरा। पंतप्रधान मोदींचा गांधी कुटुंबावर घणाघात। काँग्रेसने आणीबाणी लादली ते पाप त्यांच्या डोक्यावरून कधीही धुतलं जाणार नाही। पंतप्रधान मोदींचा लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल। मोदी हे असत्य बोलणारे पंतप्रधान। इंदिरा गांधींनी आणीबाणी उघडपणे आणली, लपून आणली नाही। आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या। मोदींच्या टीकेनंतर संजय राऊतांचा निशाणा। जातनिहाय जनगणना हवी, सरकारनं कुणाकुणाचा अंगठा कापला हे समजेल। आरक्षणाची 50% मर्यादा आम्ही तोडणार, राहुल गांधींचा इशारा। आरएसएसनं नेहमी मनुस्मृतीची तळी उचलून धरली, राहुल गांधींची टीका। तर संविधान आमचा आवाज, संविधानात प्राचीन भारताचे विचार, राहुल गांधींचं लोकसभेत वक्तव्य। मोदी संसदेत नवीन काही बोलले नाही, मोदींचं भाषण कंटाळवाणं। प्रियंका गांधी यांची पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणावर टीका। शाखा प्रमुख आणि नगरसेवकाच्या पातळीचं मोदींचं भाषण होतं। पंतप्रधान मोदी फक्त ब्लेम गेम खेळतात। मोदींच्या संसदेतील भाषणावर खासदार प्रणिती शिंदेंची टीका। राहुल गांधी उद्या महाबळेश्वरच्या दौऱ्यावर। राहुल गांधींचा आज रात्री पुण्यात मुक्काम असणार। राहुल गांधींचा खासगी दौरा असल्याची माहिती। धनंजय चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल झाला पाहिजे, संजय राऊतांची मागणी।
आमदार अपात्रतेवरून राऊतांचा चंद्रचूड यांच्यावर आरोप. दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती, रेल्वेनं काढलेली पाडकामाची नोटीस स्थगित. मंगलप्रभात लोढांची माहिती. दादर रेल्वे स्थानक परिसरातील हनुमान मंदिरावरील कारवाईला स्थगिती घाईघाईत देण्यात आली. आदित्य ठाकरेंचा आरोप, तर भाजपचं निवडणुकीपुरतचं हिंदुत्व ठाकरेंनी समोर आणल्याचाही दावा. जुनी मंदिर न्यायालयाच्या निर्णयानुसार वर्गवारीतून नियमित करता येतात. रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून निश्चित मार्ग काढू. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. परभणीत न्यायालयीन कोठडीतील एकाचा मृत्यू, सोमनाथ सूर्यवंशी असं मृत कैदीचं नाव. दगडफेकीच्या आरोपात मिळाली होती न्यायालयीन कोठडी. मस्साजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीऐवजी एसआयटी कडून करावा. आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमधील मस्साजोग गाव 6व्या दिवशी कडकडीत बंद. फरार असलेले 4 आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि निलंगा मतदारसंघातील 3 मतदान केंद्रांवर आक्षेप. उमेदवारांच्या आक्षेपानंतर ईव्हीएम तपासणी आणि डमी मतदान होणार. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नव्या वर्षात दर सोमवारी नो व्हेकल डे असणार, तर कार्यालयातील कर्मचारी एकाच वेशभूषेत दिसणार. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य मार्गावर विद्याविहार ते ठाणे, पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव, तर हार्बरवर पनवेल ते वाशी ब्लॉक. कुर्ला स्थानकापासून A332 मार्गावर इलेक्ट्रिक एसी बसची सेवा पुन्हा सुरू. बेस्ट बसच्या अपघातानंतर बंद करण्यात आली होती सेवा. बहुचर्चित वाढवण बंदराच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी 571 हेक्टर भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात. उद्यापासून 18 डिसेंबरपर्यंत जमीन मोजणी केली जाणार. वांद्रे पूर्वमधील सरकारी वसाहतीच्या पुनर्विकासाला अखेर सुरुवात. वर्ग 2 आणि 3 श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी इमारत बांधण्यात येणार. राजकोट किल्ल्यावर प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार शिवरायांचा पुतळा उभारणार. शिवपुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू. भंडारा जिल्ह्यात धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीसाठी मुदतवाढ. धान उत्पादक शेतकऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार. आमदार परिणय फुकेंच्या मागणीची दखल. भंडारा जिल्ह्यात तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून नियंत्रण करावं, कृषी विभागाचा सल्ला. वाशिमच्या वानोजा इथं संत्रा परिसंवाद संपन्न. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कीड आणि रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन. खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांकडून खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री. 551 खरेदी केंद्रांवर केवळ 1,31,000 टन सोयाबीनची खरेदी. नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदतवाढ. पुण्याच्या भोरमध्ये भात भरडणीच्या कामांना वेग. भात भरडणीसाठी परिसरातील गिरण्यांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी. पुण्यातल्या भोरमधील नीरा देवघर धरणाच्या कालव्यातून 150 क्युसेकनं रब्बीचं आवर्तन सुरू. भोर, खंडाळा, फलटण तालुक्यातील हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांना फायदा होणार. सौर कृषी पंप योजनेचा जालन्यातील 15,000 शेतकऱ्यांनी लाभ घेतला. राज्यात जालना जिल्हा योजनेचा लाभ घेण्यावर आघाडीवर. महावितरण विभागाची माहिती.